गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। ओम मातृवर्तलालयत्री च पितृवर्तमार्गदर्शिका नमोस्तु गुरुसत्तायै श्रद्धा प्रज्ञायुता च। ओम श्री गुरुवे नमः। आवाहयामि स्थापयामि ध्यायामि ततो नमस्कारं करोमि। ओम नमो ईश्वरन्ताय सहस्रमूर्ते सहस्रपादाक्ष शिरोरुबावे सहस्रनामे। कि वैज्ञानिक प्रतिपादन के आधार पे हम संस्कारवान पीढ़ी का निर्माण कैसे कर सकते हैं, जिससे हम सृजनशील प्रतिभाशाली और प्रखर भावी पीढ़ी का निर्माण करने के लिए हमारा दायित्व क्या बनता है। उसमें यह है कि आप ये भी जानते हैं कि विश्व संगठन जो है हमारा WHO, उन्होंने भी सिद्ध किया है कि मानसिक और शारीरिक और सामाजिक रूप से तो हम बहुत ज़्यादा ध्यान दे रहे हैं, लेकिन गायत्री परिवार एक रिसर्च करके उन्होंने भी आध्यात्मिक स्वरूप से यदि उनको स्वस्थ बनाया जाए तो आज की युवा पीढ़ी जो समझता है कि मेरा बच्चा संस्कारवान बने, लेकिन बनने के लिए उसे क्या करना चाहिए, इस ओर हमारा गायत्री परिवार में एक बहुत बड़ा संस्कारवान पीढ़ी आओ बढ़े संस्कारवान। और ये पूरा का पूरा दायित्व होता है माँ के, तो अपने अनुसार पीढ़ी का निर्माण कर सकती है। ये माताओं ने उन्हीं संस्कारवान पीढ़ी का निर्माण किया है, उन्होंने चाहा वैसा उनके संतान को बनाया। आप यहाँ पे देख रहे हैं हमारे गायत्री परिवार की जो संस्थापिका है माता भगवती देवी शर्मा, रानी मदालसा का उदाहरण हम लोग शास्त्रों में सुनते रहते हैं। जीजा माता का तो हमारे महाराष्ट्र का एक वरदान है, उन्होंने चाहा था तभी शिवा बन गए और अभिमन्यु को गर्भ में डालने का हमारा गीता पुराण से पता है। ये सभी चीज़ें माँ के ऊपर डिपेंड करती है। आप हैं हमारे वेद मूर्ति तपोनिष्ठ पंडित श्री राम शर्मा, जिन्होंने चाहा आज युग ऋषि को जन्म दिया। ये माँ संभव कर सकती है, लेकिन इसी का हम लोग फोकस अकोला से और ये आपको उसका वैज्ञानिक पक्ष बताएगी कि संस्कार के द्वारा ज्ञान क्या कहता है, क्यों करना चाहिए। जैसे कैम्ब्रिज यूनिवर्सिटी में भी इसका रिसर्च हुआ है, तो उसमें बताया गया है कि माँ गर्भ में 9 महीने के पीरियड में माँ कैसा सोचती है, माँ की जो भावना है, माँ के विचार है, माँ को गर्भवती महिला का अपन कैसा वातावरण देता है, उस अनुसार बच्चे का जन्म होता है। और 80% संस्कार गर्भ में ही होते हैं। माँ अगर गुस्से में है तो बच्चा भी गुस्से में होता है, माँ अगर खुश है तो बच्चा भी खुश रहता है, माँ अगर दुखी है तो बच्चा भी दुखी रहता है, और माँ अगर टेंशन में है तो बच्चा भी टेंशन में रहता है। तो आज हम बोलते हैं कि डिप्रेशन इज द बिगेस्ट एपिडेमिक ऑफ दिस ईरा। तो आज जो देखते हैं 10 घर के पीछे एक बच्चा डिप्रेशन में जाता है, उसका कारण ये है कि 9 महीने के पीरियड में हम उस गर्भवती में हार्मोन्स निकलते हैं, तो जब खुशी का हार्मोन्स निकलते हैं तो बच्चा कैसा हेल्दी होता है। ऐसे सारे रिसर्च जहाँ हम संस्कार करते हैं तो बच्चा हेल्दी होता है। 4 किलो का बच्चा आज तक हमने अभी तक देखा नहीं, शायद आपने भी नहीं देखा होगा, लेकिन जब हम गायत्री परिवार के माध्यम से करते हैं तो 4 किलो का बच्चा होता है। तो माँ कहते हैं कि किसी को बोलना नहीं 4 किलो का है, बोलना 2.5 किलो का है, क्योंकि ना तो खुशी के हार्मोन्स होते हैं और दुख के हार्मोन्स होते हैं। तो दुख के हार्मोन्स है और वो सुनने समझने की भी उसमें क्षमता रहती है, और 2.5 लाख से ज़्यादा पर मिनट उसके सेल्स कैसे डेवलप होते हैं, उसके अनुसार हम जो सिखाते हैं बच्चा सीखने की क्षमता रखता है, सुनता है, समझता है, बोलता है और टेस्ट भी लेता है। ये सारा विज्ञान इसके मस्तिष्क कैसा उसका विकास हो संगीत के द्वारा, या अच्छे संगीत सुनाए, कहानी, पौष्टिक आहार और कहानियाँ जितने अच्छे संगीत अपन जैसे सुनेंगे तो उस पर असर पड़ेगा। उसी प्रकार हम आहार के बारे में, तो आहार भी जैसे अच्छा संतुलित आहार लेंगे, पौष्टिक और विटामिन तो अच्छे से उस पर असर पड़ेगा बच्चों पे, तो वो ज़्यादा स्वस्थ और खुशहाल होगा। इस वजह से और कहानियाँ अच्छी अच्छी सुनाएंगे और माता जैसा सोचेगी उस प्रकार बच्चे को मिलेगी, यानी उस प्रकार उसके मन में विचार आएगा और उसी प्रकार बच्चे का विकास होगा। प्राणायाम किए तो उसका जैसे पौष्टिक भोजन की आवश्यकता रहती है, औषधि की आवश्यकता रहती है, वैसे आसन प्राणायाम की भी आवश्यकता रहती है। प्राण शक्ति बढ़ती है और शारीरिक मानसिक स्वास्थ्य उसका अच्छा रहता है, रक्त शुद्ध बनता है आसन प्राणायाम से, इसलिए वो सब करना चाहिए। और मांसपेशियाँ वगैरह अच्छी रहती है, कमर की, पेट की, और
प्राणायाम से प्रसव पीड़ा भी कम से कम 4 घंटे गूंजने वाले संगीत जो जिसका गुंजन होता हो वो संगीत को सुनना है उसको, और गर्भस्थ शिशु से सकारात्मक बातें करनी है, उससे संवाद करना है। संवाद के बारे में भी बताया जाता है, इस प्रकार से आपको संवाद करना है। प्रसन्न चित्त रहना है हमेशा, स्वस्थ बच्चा भी स्वस्थ होगा। अगर बताया कि रोज में रहेगी महिला तो उसके भी सबके साथ में रहेंगे तो उसमें भी सहयोग की भावना आएगी। सहयोग की भावना कैसे आएंगी? घर में साथ उसके माध्यम से हम सामूहिकता का विकास कर सकते हैं। क्योंकि इससे परीक्षण करना है, जो भी डॉक्टर को टाइम पर बताना है, गोलियाँ। सोनोग्राफी है ये। एक और आपको दूसरा वीडियो दिखाते हैं, बच्चा स्माइल कैसे करता है। देखिए स्माइल करेगा बच्चा, गोड़ हंसते मनते ना, देखो माँ खुश रहे, इससे माँ का खुश रहना। जैसे माँ अपना झगड़ा कर रहा है, जोर से कुछ लगा उससे एक बार आवाज क्योंकि उनको तो नॉलेज नहीं है, लेकिन अब आंगनबाड़ी वालों को भी नॉलेज नहीं रहता है, उनको हम जाके पूरा पीपीटी दे भी देते हैं। तो शहरों से ज़्यादा गाँव में जाके अगर ये लोग वैसे अभी हम लोगों ने शुरू किया है ना, उनके स्तर से उनको उस आंगनबाड़ियों का बशीर का वही उद्देश्य है हमारा कि आंगनबाड़ियाँ क्या करती है, गर्भवतियों को ला के लाती है। हम लोग उनके लिए एक प्रोसीजर है, क्या है उनको क्या उनके लिए एक प्रोसीजर रहती है। बच्चा हम लोग वही बोलते हैं कि आप लोग जो दूध पीते हैं ना उसमें जो अच्छी चीज़ है वो बच्चे को मिलती है। सभी यज्ञशाला में आकर के अपना स्थान ग्रहण करें। अब सरपंच सम्मेलन का कार्यक्रम हमारा 11 बजे शुरू होगा, लेकिन उससे पहले आप सब लोगों को अपना स्थान ग्रहण करना है। आज कार्यक्रम के प्रमुख अतिथि के रूप में हमारे महाराष्ट्र के अर्थ राज्य मंत्री माननीय श्री देवी मुनगंटीवार भाई साहब की उपस्थिति रहेगी, और भी हमारे प्रमुख अतिथि के मार्गदर्शन में आज के कार्यक्रम की शुरुआत होगी। हमारे जो भी कार्यकर्ता भाई बहन है, यहाँ कहीं भी है, यह स्टॉल पे ज़्यादा लोग हैं, स्टॉल पे भी ज़्यादा लोग खड़े न रहे। सब सरपंच सम्मेलन के समय पर थोड़ी देर के लिए आप स्टॉल लगाए हैं, उस समय अपने स्टॉल से, इसलिए आप सबसे विशेष निवेदन है कि स्टॉल वाले को सहयोग करने की कृपा करें। हमारे जितने भी कार्यकर्ता भाई बहन है, जहाँ कहीं भी है, उस वक्त यज्ञशाला में पहुँचने की कृपा करें। आप कर रहे हो ते बरोबर आहे तुझं, ते कोणतरी पोहोचले असते तर जमत होतं। हाँ, क्योंकि यहाँ पे आपका नाम आप आपके घर में सहयोग केंद्र के नाम से घर में भी शुरू करें, और घर में अगर शुरू करोगे तो आपको इसका पूरा विधिवत प्रशिक्षण आपके घर पे आकर भी देते हैं। और आप अगर वहाँ पर आते हैं पैठन में, तो वर्ष में एक बार वहाँ पर, तो इस तरह से आप काम कर सकते हैं आपके घर में। हमारी जो पत्रिका है निर्माण योजना पत्रिका नहीं आती है, उनको विशेष निवेदन है कि पत्रिका के सदस्य बने।
अभी देखो ये कुछ आराम आएगा देखिए ऐसे दर्द तो नहीं है, ऐसे मतलब कुछ करने में तुम्हाला कमरे पोटाचा होतं ना 1 ते 3 मार्च आहे ते 3 ते 6 मार्च 1 तारखेला निघायला लागतं. तुमच्याकडे या बँड पाक्षिक कसं यात नाही 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 चाय पिलो हनी जी पेटी आहे खालचा भाग होतो आपला सुपर चेंबर ते हनी चेंबर या ठिकाणी मध गोळा होतो आणि इथूनच वरती ट्रान्सफर सुपर चेंबर ठीक आहे आणि इथूनच सहज जे मधमाशे आहेत ते अपडाऊन करतात बाहेर येणे जाण्यामध्ये बाहेरून मध गोळा करणे आणि आतमध्ये जाणे हे त्याचं कवर आहेत वरतं टाकायचं हे आपलं हनी चेंबर आहे इथे आपलं सहज तयार होतो ठीक आहे यामार्फत सहज येतात त्याच्यामध्ये एक राणी माशी असते राणी माशी ती मोठ्या साईजमध्ये असते आणि ते राणी माशी बाहेर न निघण्यासाठी आपली शोभा आपण बसू आपण इथे जाळी बसवली आहे फक्त या ठिकाणी फक्त काम करणाऱ्या माश्या म्हणजे जे लेबर म्हणतो आपण त्या असतात म्हणजे छोट्या माश्या असतात जसं सातेरी झाला मेलपेरा झाला या प्रकारच्या माश्या राहतात ठीक आहे आणि सहज तयार करायचं काम फक्त इथूनच होतो आतमध्ये माश्या जाणे अपडाऊन करणे आणि खाली इथे फ्रेम ठेवलेल्या आहेत या ठिकाणी फ्रेम तयार करतात त्यामध्ये 10 प्रकारच्या फ्रेम असतात छोट्या साईजच्या त्याच्यामध्ये पूर्ण जेव्हा आपण सुरुवातीला पेटी घेतो तर पूर्ण मधमाशा याच्यामध्ये आतमध्ये असतात 2-4 फ्रेम झाले 10 फ्रेम झाले अशा प्रकारे आपल्याला घेता येतात याच्यामध्ये आपण राणी माशी म्हटलं तर मोठ्या साईजची असते ते आपल्याला ओळखता येते त्याच्यामध्ये आणि छोट्या काम करणाऱ्या माशा आणि 10 ते 15 नर असतात ठीक एक पेटी किती दिवसात बदल लागते मग काय म्हटलं एक पेटी किती दिवसांत बदल लागेल मग भरली बा म्हणून भरली म्हणून तसं काही नाही आपल्याला वसाहत वाढवायची असेल त्याच्यामध्ये कसं राणी माशांचं 3 जन्माला येतात 3पैकी याच्यामध्ये झगडे होतात कारण की तिला आपल्या पेटीवर राज करायचा राहतो झगडे झाल्यामुळे कसं जे लूज पडली ते मरून पाहतात राहिला 2 त्यात ते दोघात झगडे होतात त्यामध्ये फक्त एकच उरते एक मरून जाते तर ती यापेक्षा पेटीवर राज करते असं त्यामागचं आहे आणि त्याच्यामुळे असं आपल्याला वसाहत वाढवायची आहे वसाहत वाढवायची असेल तर जसं इथे राणी माशी राहते राणी माशी आपण सील तयार करतात म्हणजे जसं अंडाकोश मिळतो आपण म्हणजे दुसऱ्या प्रजातीसाठी तर ते सेल तोडून आपल्याला माहीत झालं की आता जे 2 दिवसामध्ये ते बाहेर निघू शकतं राणी माशी त्यावेळेस आपली फ्रेम उचलायची मधमाशासहित दुसऱ्या पेटीमध्ये शिफ्ट करायची सरसर राणी माशी तिथे राहते मग 2 दिवसात आपण हा दरवाजा बंद ठेवायचा 1-2 दिवसात आपल्याला माहिती आहे की बाहेर निघणेच आहे ती माशी मग त्या पेटीवरून दुसरी वसाहत तयार होतात सरसर जे सातेरी मासे आहेत तर जवळपास 70 किलो सहज एका पेटीतून निघत असते आणि जे फिल्मेरा माशी आहे याचा टार्गेट 130 किलोचा जवळपास जातो याला कसं जेवढं जास्त सहज जेवढं जास्त फुल होतात तेवढं जास्त सहज
एक दातारा से गाड़ी आई है टाटा इंडिका, उनके ड्राइवर जहाँ कहीं भी हो वो मंच के पास आने की कृपा करें। टाटा इंडिका गाड़ी जो चलाने वाले जो रोहने जी के माध्यम से वो गाड़ी जो शक्तिपीठ के लिए सेवा में प्राप्त हुई है, उनके ड्राइवर शुरू होने वाला है। सुधीर बाबू का जो फोन आया तो बराबर यहाँ पर 11 बजे तक यहाँ पर पहुँच जाएंगे। अतः जितने भी कार्यकर्ता लोग हैं उनसे भी विशेष निवेदन है कि कृपया भी ऐसा ना हो कि अतिथि आ जाए और यहाँ पर हम लोग उपस्थित न रहे, इधर उधर घूम रहे हैं। कृपया अनुशासन का पालन करें, ये महत्वपूर्ण काम है। इस आयोजन के लिए हम लोगों ने कितनी मेहनत किया है, अगर इस मेहनत को अगर आप लोग इधर उधर घूमने में लगा दोगे तो शायद ये मेहनत हमारी व्यर्थ जाएगी। इसलिए गायत्री परिवार के सभी कार्यकर्ताओं से विशेष निवेदन है, वे जहाँ कहीं भी हों, हमारे कुछ कार्यकर्ता भाई बहन आवासीय व्यक्ति होंगे, जो भी भाई बहन होंगे, उन सभी को शीघ्र अतिशीघ्र इस यज्ञशाला मंडप में लाने की कृपा करें। आगमन होगा, अतः आप सबसे विशेष निवेदन है कि हमारे बहुत सारे कार्यकर्ता ऐसा सुनने में आया कि रात में 200 लोग जो है आवासीय व्यवस्था में रुके हुए हैं, लेकिन देखा जाए तो यहाँ पर के रूप में हमने जो पीत वस्त्र में हमने जो आपको जो है टोपी जो पहनाई है, हमारे गायत्री परिवार के जितने भी लोग बैठे हैं, आप भले सरपंच नहीं हो लेकिन आप पंच हो तो पंच को भी टोपी आज जो है पहननी है। ऐसा नहीं है, सरपंच के साथ में पंच लोगों को भी टोपी दी जाएगी। आप सभी लोगों को भी अपने सिर पर टोपी आप सबके पास में वितरित की जा रही है। अभी से आपको वितरित करने का काम हमारे भाई लोग कर दें। जितने लोग यहाँ पर बैठे हैं उन सभी को जो है उनको दीजिए। ये सभी लोग गायत्री महायज्ञ और पंच सरपंच सम्मेलन इधर उधर बहुत सारे लोग घूम रहे हैं, उनसे बार बार मैं निवेदन करना चाहता हूँ कि कृपया यज्ञशाला में आकर के अपना स्थान ग्रहण करें। कार्यक्रम हमारा जब शुरू होगा तो एक मान के चलिए सामने सफेद रंग की कुर्सियां रखी गई है, तालियां बजा करके पुनः एक बार जोर से हम उनका जो स्वागत करना चाहते हैं। ओम चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आपदाम हरते नित्यम लक्ष्मी तिष्ठति सर्व। स्वस्ति स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पते दधातु। ॐ मङ्गलं भगवान् विष्णुः मङ्गलं गरुडः। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो। आदरणीय जो आज के कार्यक्रम के हमारे प्रमुख वक्ता हैं, जो व्यसन मुक्ति के ऊपर में हम सबका चंदन और सर इकडे बघा। परम पूज्य गुरुदेव की, परम वंदनीय माता जी की, शांति कुंज हरिद्वार की, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, गजानन महाराज की। सगळ्यांनी हात जोडून बसायचं, गायत्री मंत्र सोबत सोबत म्हणायचा। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम आयातु वरदे देवी त्रक्षरे ब्रह्मवादिनी गायत्री छन्दसा माता ब्रह्मयोनि नमोस्तुते ब्रह्मयोनि नमोस्तुते। सूक्ष्म रूपामध्ये उपस्थित परमपूज्य गुरुदेव, परम वंदनीय माताजी, शांतिकुंज हरिद्वारवरून आलेली टोळी, आदरणीय बलकी साहेब, तसेच त्यांचे सहकारी, तसेच संगीत कार्यासाठी आलेले शांतिकुंज हरिद्वारची टोळी,
तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच, पंच सगळ्यांना प्रथम नमस्कार करतो, महिलांना प्रथम नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे. मित्रहो, कार्यक्रमाची सुरुवात एक छोट्याशा गोष्टीपासून करतो. एक गोष्ट आहे, एक राजा होता. राजाला शिकार करायचा फार शौक होता. राजा संध्याकाळी शिकार करायला गेला जंगलामध्ये आणि संध्याकाळ झाली, रात्रीचा अंधार झाला. राजा रस्ता भटकला, त्याला रस्ता दिसेनासा झाला. रस्ता भटकल्यावर दुरून त्याला एक कंदील दिसला, दुरून एक लाईट दिसला. राजा त्या कंदिलाकडे गेला. तिथे एक झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला यांनी दरवाजा खटखट केला राजाने, आणि त्यांनी दरवाजा उघडला आणि राजाला पाहून पहिले नमस्कार केला आणि राजाला आतमध्ये बोलवलं. राजा एवढा थकला होता दिवसभर शिकार करू करू आणि भूक सुद्धा जोराने लागलेली होती. शेतकऱ्याने राजासाठी जेवण तयार केलं, त्याला जेवू घातलं आणि रात्रभर झोपण्यासाठी जागा दिली. मित्र, राजा सकाळी उठला आणि आपला राजमहलकडे निघायला लागला. त्याच्या लक्षात आलं की शेतकऱ्याने आपल्यासाठी एवढी मेहनत केली, आपण याला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी एक चंदनाचा बगीचा दिला आणि सांगितलं की हा चंदनाचा बगीचा तू ठेव आणि तुझा उदरनिर्वाह कर. पण शेतकरी एवढा अडाणी होता की त्याला चंदनाचा बगीचा म्हणजे काय, चंदन म्हणजे काय हे सुद्धा समजत नव्हतं. मित्र, रोज झाडं कापायचा आणि त्याचा कोळसा करायचा आणि गावात जाऊन विकून यायचा. मित्र, असं त्याचा करता करता पूर्ण चंदनाचा बगीचा समाप्त करून टाकला. शेवटी 4-5 झाडं उरले, पण त्या दिवसात एक भयंकर पाणी आलं. ते पाणी आल्या कारणाने चंदनाचा जो 4-5 झाडं होते ते ओले झाले. तो त्याचा कोळसा करू शकला नाही. म्हणून त्याने चंदनाच्या त्या झाडाचे छोटे छोटे तुकडे केले आणि ते गावात घेऊन गेला. आणि जसं चंदनाचा वास सुटला, सगळे लोक जमा झाले की तो म्हणे चंदन मला दे, तो म्हणे चंदन मला दे. तो शेतकरी म्हणाला, तुम्ही लोक पागल तर नाही झाले? सगळे लोक माझ्या जवळ येऊन राहिले चंदन मागायसाठी. मग त्यांनी सांगितलं की चंदन फार महत्वाचं आहे, हे चंदनाचं झाड आहे, तुझ्याकडे अगर आणखी चंदन असेल तर तू आम्हाला दे, आम्ही तुला जास्त पैसे देतो. मित्र, ते शेतकरी पस्तावला की मग माझ्या जीवनामध्ये काय केलं. राजाने एवढा मोठा बगीचा मला दिला, पण मी आता सगळा कोळसा करून टाकला. अगदी त्याच प्रकारे ईश्वराने आम्हाला चंदनासारखं बगीचा दिला, चंदनासारखं शरीर दिलं, पण आज व्यसनामध्ये आम्ही सगळं बर्बाद करून राहिलो. मित्र हो, व्यसन हे 3 अक्षर आहे आणि या 3 अक्षराचा अर्थ काय निघतो समजून घ्या. व्य म्हणजे व्यर्थ, स म्हणजे संपत्ती आणि न म्हणजे नष्ट करणे. दुसरा अर्थ, व्य म्हणजे व्यर्थ, स म्हणजे समय तुमचा वेळ आणि न म्हणजे नष्ट करणे. आणि तिसरा अर्थ, व्य म्हणजे व्यर्थ, स म्हणजे शरीर आणि न म्हणजे नष्ट करणे. व्यसनात माणसाच्या 3 गोष्टी नष्ट होतात. कोणत्या? संपत्ती, समय आणि शरीर इज कॉल्ड व्यसन. आणि या 3 अक्षराचा चांगला अर्थ निघतो आणि तो चांगला अर्थ आहे व्य म्हणजे व्यक्ती, स म्हणजे समाज आणि न म्हणजे निर्माण करणे. आम्हाला कोणतं व्यसन असायला पाहिजे? व्यक्ती आणि समाज निर्माण करायचं व्यसन असायला पाहिजे. पण आज समाजामध्ये सगळ्यात मोठं व्यसन कोणतं आहे? तंबाखू, बीडी, सिगरेट, भांग, गांजा, अफीम, दारू, मांसाहार, न जाणे कित्येक व्यसन आहे. मित्र हो, तंबाखू अगर आपण हातात घेऊ तर तंबाखू या 3 अक्षराचा अर्थ काय निघतो? तंबाखू या 3 अक्षराचा अर्थ निघतो. त म्हणजे शरीराची तबाही करणे, ब म्हणजे शरीराला बर्बाद करणे आणि खू म्हणजे शरीराचं खून पिणे म्हणजेच रक्त पिणे. तबाही करे, बर्बादी करे और उसके शरीर का खून पिए, इसको कहते तंबाखू. तरी लोक मोठ्या शौकाने घोटत असतात आणि खात असतात. कित्येक लोकांना विचारतो, बाबा तंबाखू कशासाठी खातो रे? त्याचं एकच उत्तर येते की डॉक्टर साहेब, संडास साफ व्हायसाठी आम्ही तंबाखू खातो. जबकि तंबाखूचं आणि संडास साफ व्हायचं काही घेणं देणं नाही आहे. इलेक्ट्रिकचं बटन दाबलं तर करंट उशिरा पोहोचते, पण त्याच्यापेक्षा मायक्रो फास्ट आमच्या मेंदूच्या आज्ञा आमच्या शरीरावर होत असतात.
मित्र मला सांगा, तुम्ही सकाळी सकाळी 4-5 पोळ्या खाता, भात खाता, भाजी खाता, पाणी पिता काय, लगेच संडासात जाता काय? मित्र सकाळी जेवलं तर संध्याकाळी जावं लागत, संध्याकाळी जेवलं तर सकाळी जावं लागत, चया पचायला वेळ लागतो. मग तो हातात तंबाखू घेईल कधी, घोटील कधी, तोंडात टाकील कधी, तो पोटात जाईल कधी, त्याचं पाणी होईल कधी, त्याचं ऍक्शन होईल कधी, त्याला संडास साफ लागाव कधी. पण त्याचं डोकं म्हणते की तू तंबाखू खाय म्हणजे तुला पोट साफ होईल, तर त्या पोटातले आतडे पहिलेच काम करतात, तंबाखू काम करत नाही. मित्र कोणत्या माणसाच्या डोक्यात भूत घुसला आणि कोण कसा प्रचार केला माहिती नाही. मित्र तुम्हाला माहिती आहे तंबाखू मध्ये सगळ्यात मोठं जहर कोणतं आहे? तंबाखू मध्ये सगळ्यात मोठं जहर निकोटीन आहे आणि 1 चम्मच निकोटीन मध्ये 6 कुत्रे मरतात, एवढं हे भयंकर जहर आहे. याच्याशिवाय याच्यामध्ये मार्श गॅस आहे, पेप्रिडिन आहे, पेरफेरॉल आहे, मॅक्कार्ब आहे, आर्सेनिक आहे, कोलतार. कॅन्सरचं सगळ्यात मोठं कारण कोलतार सुद्धा तंबाखू मध्ये आहे. मित्र हो, हात जोडून नम्र निवेदन करतो, कधी तंबाखूला हात लावू नका. या तंबाखू खाऊन आज कित्येक लोक मरून राहिले. कॅन्सर सारखी बिमारी, अल्सर सारखी बिमारी या तंबाखूमुळे होऊन राहिली. मित्र हो, पूर्वीच्या काळी 50-60 वर्षाच्या म्हाताऱ्याला आम्ही समजत होतो की याला कॅन्सर असू शकते. आज आईच्या पोटातच मुलांना कॅन्सर होऊन राहिला. काय दोष आहे त्या मुलाचा? तो दोष त्याचा नाही मित्र हो, तो दोष तुमचा आहे. कारण की तुम्ही तंबाखू खाता, तो तंबाखू तुमच्या पोटात जातो, त्याचा अर्थ तुमच्या रक्तात उतरतो, रक्तातून तुमच्या वीर्यात उतरतो आणि जसं बी पेरसाल त्याचं फळ उगवते. मित्र हो, म्हणून हात जोडून नम्र निवेदन करतो, कधी तंबाखूला हात लावू नका. आणि आपल्या घरात अगर कोणी तंबाखू खात असेल तर त्याला तंबाखू पासून दूर करा. मित्र हो, काही लोक तंबाखूच्या रूपामध्ये बिडी पितात आणि काही लोक तंबाखूच्या रूपामध्ये सिगरेट पितात. बीडी हे 2 अक्षर काय म्हणतात? बी म्हणजे स्वतःचं शरीर बिघडवणे आणि डी म्हणजे डिंगा मारणे. हे लोक दिवस रात फुकत राहतात, डिंगा मारत राहतात, मारे फुकतात. चुप बस, तुला काही समजत नाही. सगळं यायला समजतो, दुसऱ्याला काही समजत नाही. सिगरेट या 4 अक्षराचा अर्थ स म्हणजे शरीराला सळवणारी, ग म्हणजे शरीराला गळवणारी, र म्हणजे एखादी बिमारी लागली तर रळवणारी आणि ट म्हणजे आपल्या शरीराचं टप्पर वाजवणारी. इज कॉल्ड सिगरेट. हे लोक बिडी सिगरेट पितात, पण यांच्यापेक्षा यांची बायको आणि यांचे पोरं जास्त बिडी सिगरेट पितात. तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब पागल झाले काय? बायकाईने कधी बिडी सिगरेट पिली नाही, पोराईने कधी पिली नाही. पण तुम्हाला समजून सांगतो की ज्याच्या घरामध्ये बिडी सिगरेट पिली जाते, हे लोक काय करतात? मोठ्या शौकाने धुवा घेतात आणि वायर सोडतात. त्याच ठिकाणी त्याची बायको बसलेली असते आणि त्याच ठिकाणी त्यांचे पोरं सुद्धा बसलेले असतात. तो धुवा ते नाकानेही ओढतात, त्यांच्या तोंडातून बी जातो, त्यांच्या डोळ्यातून बी जातो आणि त्यांच्या कानातून बी जातो. कोण जास्त बिडी सिगरेट पितं? पिणारा व्यक्ती फक्त 15% बिडी सिगरेट पितो, बाकी 85% त्याची बायको आणि त्याचे पोरं पित असतात, पण त्याला समजत नाही. मित्र हो, म्हणून याला इंग्रजीमध्ये पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. एकापासून दुसऱ्याला स्मोक करवणं इज कॉल्ड पॅसिव्ह स्मोकिंग. मित्र हो, बिडी आणि सिगरेटच्या धुरामध्ये 4000 प्रकारचे रसायन आहेत जे माणसाला बर्बाद करून टाकतात. बिडी आणि सिगरेट स्वतःची कहाणी स्वतः सांगतात. रबर अगर ताणलं तर रबरची साईज वाढते, पण बिडी आणि सिगरेट पिली तर छोटी होते. एक बिडीचा झुरका मारला, एक सिगरेटचा झुरका मारला तर ती छोटी होते. ज्या प्रकारे बिडी आणि सिगरेट छोटी होते, त्या प्रकारे मनुष्याचं आयुष्य सुद्धा तेवढं कमी होतं. एक बिडी आणि एक सिगरेटच्या मागं माणसाचे 5 ते 10 मिनिटं कमी होतात. मित्र हो, आज लोक बिडी पाकिटचे पाकिट पितात, सिगरेट पाकिटचे पाकिट पितात. मित्र हो, म्हणून हात जोडून नम्र निवेदन करतो, कधी बिडी सिगरेटला हात लावू नका, ही माणसाला बर्बाद करून टाकते. तुम्ही खेड्यामध्ये राहता, तुम्हाला माहिती आहे, चूल जाळल्यानंतर घर जसं काळं कुट्ट होऊन जाते, त्याच प्रकारे बिडी आणि सिगरेटचा धूर ज्यावेळेस आमच्या शरीरामध्ये जातो, आमचं हृदय, आमचे फुफ्फुस, आमचे आतडे सगळे काळे कुट्टून जातात आणि मनुष्य लवकर मरतो. मित्र हो, म्हणून हात जोडून नम्र निवेदन करतो, कधी बिडी सिगरेटला हात लावू नका. समाजामध्ये आणखीन एक व्यसन चालू आहे, त्याचं नाव आहे दारू. दारू हे 2 अक्षर काय म्हणतात? द म्हणजे शरीराला दरिद्र बनवणारी आणि र म्हणजे रळवणारी. ज्याच्या घरामध्ये दारूचं व्यसन आहे, हे घर एकदम दरिद्र राहते. याच्या घरामध्ये रळगाणं चालूच राहते, मारापिट्या चालूच राहतात, शिव्या देणं चालूच राहतात. न जाणे यांच्या घरामध्ये काय काय तमाशे होत असतात. दारूला मित्र हिंदीमध्ये शराब म्हणतात. शराब या 3 अक्षराचा अर्थ स म्हणजे सळाए, र म्हणजे रुलाए, ब म्हणजे बर्बाद करे.
सड़ाए रुलाए बर्बाद करे इसको कहते शराब. तरी लोक मोठ्या शौकाने पित असतात आणि झुलत असतात. तुम्हाला माहिती आहे दारू कशी तयार करतात? अंगुराला सळवावं लागते, त्यावेळेस अंगुराची दारू निर्माण होते. मोहाला सळवावं लागते, त्यावेळेस मोहाची दारू निर्माण होते. अलीकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. तिचं काय काय भेटलं माहिती आहे? शराब बनाने की सामग्री में मिले सड़े हुए चूहे तथा सांप. 10 डब्बे मेलेले उंदीर होते, 10 डब्बे मेलेले साप होते. डोक्यामध्ये उवा पडतात, त्या उवा मारायची पावडर होती, फ्रेंच पॉलिश होती, युरिया होता, एंड्रिलचे डब्बे होते. रिंगोजन आम्ही खाजीसाठी लावतो, ते रिंगोजन सुद्धा होतं, झोपीच्या गोळ्या सुद्धा होत्या. मित्र हो, जिथपर्यंत जवळ टाकल्या जात नाही तिथपर्यंत माणसाला नशा चढत नाही. हे तर सोडा, इलाहाबाद साईडकडे मेलेल्या मुर्द्यापासून सुद्धा दारू तयार करतात. एवढा हैवान झाला माणूस, काय करेल सांगता येत नाही. मित्र हो, अरे मला सांगा, दारू बनवणारा कधी गरीब झाला काय? दारू बनवणारा विजय माल्या आज कुठे आहे? आम्हाला सगळं लुटून गेला आणि विदेशात जाऊन बसला. मित्र हो, दारू विकणारा कधी गरीब झाला काय? बिल्डिंगावर बिल्डिंगा चढून राहिल्या, बर्बाद कोण झालं हो? हा पेनारा माणूस बर्बाद होऊन राहिला. मित्र हो, हात जोडून नम्र निवेदन करतो, कधी दारूच्या बाटलीला हात लावू नका. एक मजेदार गोष्ट सांगतो, फारच मजेदार आहे. हा मनुष्य जिथपर्यंत मनुष्य होता गोष्ट ठीक होती, पण ज्यावेळेस हा हैवान झाला, या हैवानाने दारू बनवण्याची एक योजना आखली. दारू बनवण्यासाठी यांनी एक मोठी चूल मांडली आणि त्या चुलीवर एक मोठा गंज ठेवला आणि त्या गंजामध्ये सडलेले टमाटे, सडलेली गोबी, सडलेले वांगे, अंडे, बेंडकोया फेंडकोया सगळं टाकलं. पण दैव योगाने झाकण ठेवणं विसरला. झाकण ठेवणं विसरला. वरतून एक कोयल उडत 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 चालली. त्या कोयलला वाटल्या गंजात काहीतरी खायला आहे, म्हणून त्या गंजावर बसायला गेली. पण तिचा बॅलन्स गेलं, ती त्या गंजात जाऊन पडली. तिला पाहून एक कुत्रा आलं. कुत्र्याला वाटलं गंजात काहीतरी खायला आहे, म्हणून ते झुकलं, तेही पडलं. आणि तिकडून एक डुक्कर आलं, ते डुक्कर बी पडलं. चांगलं खतखत 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 शिजलं. याची झाली दारू तयार. दारू तयार करणाऱ्यानं पाहिलं, अरे तो भलकाच झालं, पण पैशाच्या मोहापोटी त्यानं फेकली नाही, त्यानं बाटलीत भरली. बाटली माणसाच्या हातात आली, माणसाला यांनी उघडलं आणि 4 घोट घेतले. 4 घोट घेतल्यावर माणूस एवढा गोड बोलायला लागला, एवढा गोड बोलायला लागला, असं वाटत जाय कोयल बोलून राहिली का. कारण की कमी दारू पिणारे लोक फारच गोड बोलतात आणि फारच सज्जन वाटतात. पण जराशी काय यायच्या पोटात जास्त झाली की मग कुत्र्यासारखे भोकायला लागतात, भो 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 करतात. आणि त्याच्यापेक्षा जराशी काय जास्त झाली की डुकरासारखे गटारात जाऊन लोळतात. कित्येक लोकांना पाहता की नाही? तुम्हाला माहिती आहे, दारू पिणारा व्यक्ती आणि साप कसे चालतात? हे तिरपे तारपे तिरपे तारपे चालतात. आम्ही विचार केला की हा माणूस एवढा तिरपा तारपा काहून चालून राहिला. मग डोक्यात कल्पना आली की सापाच्या तोंडात जहर असते म्हणून साप तिरपा तारपा चालतो, आणि या माणसाच्या तोंडात दारूचं जहर असते म्हणून हाय बी तिरपा तारपा चालतो. आणि तुम्हाला माहिती आहे, दारू पिणारा व्यक्ती रस्त्याच्या मधोमध कधीच चालत नाही, कारण की त्याला माहित असते की माझा ॲक्सिडेंट होईल, म्हणून तो रस्त्याच्या खाली खाली चालते. रस्त्याच्या खाली काय असते? एक तर नाली असते, एक तर गटार असते. नाली आणि गटार काय? डुकराचं, कुत्र्याचं आणि म्हशीचं एअर कंडिशनर हॉल आहे. कितीही चांगली जागा असली तर यायले याच्याशिवाय काही करमत नाही. एका माणसाला सकाळी सकाळी एवढी दारू जास्त झाली, एवढी दारू जास्त झाली, तो झिंगत झिंगत गेला आणि नालीत जाऊन पडला. नालीत जाऊन पडला तर संध्याकाळी डुक्कर बी घरी आलं आणि कुत्रही घरी आलं. डुकरानं आणि कुत्र्यानं विचार केला की आज आमच्या घरी कोणीतरी पाहुणे मंडळी आली, आणि या जनावराच्या घरात माणूस, त्याची तर आज किस्मतच उघडली हो. येणारा पाहुणा कोण असते? येणाऱ्या पाहुण्याला काय म्हणतात? अतिथी देव भव. ज्यावेळेस तुमच्या घरी कोणी पाहुणे येतो तुम्ही काय करता? सगळ्यात पहिले त्याला बोलावता, राम राम करता, बसवता आणि सगळ्यात पहिले एक गिलास पाणी पाजता. ही आमची भारतीय संस्कृती आहे. संस्कृतीच्या अनुरूप कुत्र त्याच्या जवळ गेलं. आता तुम्हाला माहित आहे, कुत्र हुंगल्याशिवाय कोणतेच कामं करत नाही. कुत्र गेलं त्याच्या तोंडाजवळ आणि त्या तोंडाचा वास घेतला. कुत्र्याला दारूचा वास आला तर कुत्र्यानं मस्तकाला हात लावला. रे बाबा, जी गोष्ट मी नाही पिऊ शकत तू कसा काय पिऊन राहिला रे? कधी कोणत्या कुत्र्यानं दारू पिली ऐकलं काय? मित्र, कुत्रे म्हणते तुम्ही लोक फार विद्वान, तुम्हाला समजायला पाहिजे की दारू पिणं माणसाचं काम नाही आहे.
तुम्ही आम्हाला मूर्ख समजता. आम्ही कधी दरवाजात आलो आणि शेपटी हलवत असलो तर लंबी काळी घेता आणि धपाधप मारता बिचारे पळून जाते. तुम्ही लोक विद्वान आहे, तुम्हाला समजायला पाहिजे दारू पिणं माणसाचं काम नाही आहे. असो, तू माझ्या घरचा पाहुणा आहेस, पाणी पाजणं माझं काम आहे. म्हणून कुत्र काय करते, 3 पाव धरणी धरे 1 पाव आकाश, बिन बादल मौसम बरसे मुसलाधार. कुत्र्यानं आपले 3 पाय खाली ठेवले, 1 पाय वरते केला आणि त्याच्या तोंडात सुर लघवी केली. लघवी जशी केली दारू पिणारा करते मस्त भेटली म्हणते पहिल्या धारीची. लोक म्हणतात आम्ही पहिल्या धारीची पिऊन आलो. आता कोणती धार असते मला नाही माहित मित्र. मग कुत्र्यानं तर पाणी पाजून दिलं. त्याच्याच बाजूला बसले होते त्याचे मित्र डुक्कर साहेब. मग डुक्कर साहेबांनी विचार केला की हे पाहुणे सकाळून पासून पडलेले आहे, आपल्या मित्रानं तर पाणी पाजून दिलं, पण याले कोणी नाश्ता विचारलं नसल, जेवण विचारलं नसल. म्हणून डुक्कर बी आपला शेपूट वरते करते आणि एक आगळा वेगळा पदार्थ त्याच्या तोंडात टाकते. त्यावरती बेवडा म्हणते थँक्यू. किती अधोगती माणसाची मित्र हो, की दारू पिलेले असतात, झिंग पडतात, त्याच्या अंगावर कुत्रे येतात, सू करतात, चालले जातात, तरी यांना भान नसते मित्र हो. फार दयनीय अवस्था है. जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, रात चढ़ेगी सुबह उतर जाएगी, रात चढ़ेगी सुबह उतर जाएगी, प्रभु नाम का प्याला पी, तेरी जिंदगी सवर जाएगी, तेरी जिंदगी सवर जाएगी. म्हणून मित्र हो, कधी दारूच्या बाटलीला हात लावू नका मित्र हो. तुम्हाला माहिती आहे समुद्र किती खोल आहे, तुम्हाला माहिती आहे नद्या किती खोल आहेत, तलाव किती खोल आहेत, पण जेवढे लोक समुद्रात मेले नाहीत, जेवढे विहिरीत मेले नाहीत, जेवढे नदीत मेले नाहीत, तेवढे 6 इंचाच्या बाटलीत मेले मित्र हो. 6 इंचाची बाटली 6 फुटाच्या माणसाला गर 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 समाप्त करून टाकते मित्र हो. कधी दारूच्या बाटलीला हात लावू नका, ही दारू माणसाला खलास करून टाकते मित्र हो. जाम पर जाम पीने से क्या फायदा, हे तर झालं. रात चढ़ेगी सुबह उतर जाएगी, प्रभु नाम का प्याला पी, तेरी जिंदगी सवर जाएगी. दूसरी गोष्ट है, गंगा में नहाएगा तो चंगा हो जाएगा, गंगा में नहाएगा तो चंगा हो जाएगा, शराब में नहाएगा तो भीख मंगा हो जाएगा, भीख मंगा हो जाएगा. तरी भीक मागते, 5 रुपये देतं का रे, 10 रुपये देतं का रे, तरी दारू पिऊन येतेच. दारू पिल्यानंतर माणूस काय करते माहिती आहे मित्र हो. पेपर उघडला की सगळ्यात पहिले बातमी येते 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. अरे स्वतःच्या आईवर बलात्कार करून राहिले लोक, स्वतःच्या पोरीवर बलात्कार करून राहिले. कारण की माणूस दारू पिल्यानंतर भान हरपून जातो. त्याला हे समजत नाही की मी काय करून राहिलो आणि काय नाही करून राहिलो. मित्र हो, हात जोडून नम्र निवेदन करतो, कधी दारूच्या बाटलीला हात लावू नका. ही दारू पार माणसाला खरास करून टाकत आहे. समाजामध्ये आणखीन एक व्यसन चालू आहे. टीव्ही वरती तुम्हाला सकाळी सकाळी दाखवल्या जाते काय, कोका कोला प्या. हा कोका कोला नाही, हा मौत का गोला आहे. हे विदेशी लोकांचं षडयंत्र आहे की या देशामध्ये कोणी स्वामी विवेकानंद झाला नाही पाहिजे, या देशामध्ये कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाला नाही पाहिजे, या देशामध्ये कोणी अब्दुल कलाम सारखा निर्माण झाला नाही पाहिजे. यांची जवान पिढी बर्बाद करायचं सगळ्यात मोठं साधन आहे कोका कोला आहे मित्र हो. हा दात काढून अगर टेबलावर ठेवला तर 15 वर्षाचा असाच राहील, पण हा दात अगर तुम्ही कोका कोलाच्या बाटलीत टाकला तर 15 ते 20 दिवसामध्ये गळून जाईल. एवढं हे भयंकर जहर आहे मित्र हो. याचं डायरेक्ट ऍक्शन तुमच्या लिव्हरवर आणि किडनीवर होतं मित्र हो. एक कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन लागली होती 2 मित्रांमध्ये की कोण कोका कोलाच्या बाटल्या जास्त पितं. 2 जणांनी 15 बाटल्या पिल्या. लगेच त्यांना दम दाटून आला, गळीवरून आलं, कसं तरी वाटायला लागलं. लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं काम पडलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टर लोकांनी 3-4 दिवसापर्यंत इलाज केला, पण डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाही मित्र हो. एवढं भयंकर हे जहर आहे. हे विदेशी लोकांचं षडयंत्र आहे, समजा काहीतरी मित्र हो. हे लहर, पेप्सी, थम्स अप, कोका कोला हे माणसाला बर्बाद करून राहिले मित्र हो. अरे प्यायचं असेल तर निंबू सरबत प्या ना, प्यायचं असेल तर निंबू सरबत आहे, मँगो ज्यूस आहे, ऍपल ज्यूस आहे. अरे एक पाव लस्सी कधी पिली तर संध्याकाळपर्यंत जेवण नाही भेटलं तरी ती लस्सी तुमच्या शरीराला सहारा देते आणि आपल्या देशातला पैसा आपल्या देशात राहतो, विदेशात जात नाही मित्र हो. हे भारताला खिळखिळ करण्याचं फार मोठं षडयंत्र आहे विदेशी लोकांचं. मित्र हो, समाजामध्ये आणखीन एक व्यसन चालू आहे, त्याचं नाव आहे मांसाहार. आज कित्येक लोक मांस खाऊन राहिले.
निसर्गाचा नियम आहे की जो जिभेनं पाणी पितो तोच फक्त मांस खात असतो. जिभेनं पाणी पिणारा कोण आहे? कुत्रा आहे, मांजर आहे, वाघ आहे, सिंह आहे, लांडगा आहे, कोल्हा आहे. हे जिभेनं पाणी पिणारे मांस खात असतात. आम्हाला एक जनावर असं आणून दाखवा की जे मुखानं पाणी पितं त्यांनी कधी मांस खाल्लं. तुम्ही कधी गाईला मांस खाताना पाहिलं का? तुम्ही कधी म्हशीला मांस खाताना पाहिलं का? तुम्ही कधी बैलाला मांस खाताना पाहिलं का? तुम्ही कधी बकरीला मांस खाताना पाहिलं का? अरे मी तर म्हणतो गद्यातलं एखादं गध तरी आणून दाखवा की डॉक्टर साहेब या गद्याने मांस खाल्लं, मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो. अगर गद्याला समजते की मला काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे, माणसाला काय समजत नाही? आम्ही बी तर मुखानच पाणी पितो ना, की काही लोक लागले जिभेनं पाणी प्यायला अड्डा 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 करता काय? नाही मित्र, आम्ही शाकाहारी आहोत. अरे या जनावरांचे आतळे छोटे छोटे आहे, ते सहज मांस पचवू शकतात. आमचे आतळे 32 फूट लांब आहे, आम्ही मांस पचवू शकत नाही आणि मांसाहारी नाही मित्र हो. मन आहे जैसा खाए अन्न वैसा होय मन, जैसा पिये पाणी वैसी होय वाणी. शुद्ध पाणी प्या, वाणी सरळ चालते, पण पाण्यासारखी दारू पिले तर त्याची वाणी लळखळत चालते. तशाच प्रकारचं जेवणाचं आहे. शुद्ध आणि सात्विक जेवण करसाल तर विचार चांगले राहतील. मांस भक्षण करसाल तर माणूस क्रोधी होईल आणि या क्रोधाच्या भरात तो काय करेल हे सांगता येत नाही. रोज पेपर उघडला की याने याच्या बायकोला खलास करून टाकलं. कायसाठी? तर भाजी चांगली नाही झाली म्हणून. मित्रो, काय कारण आहे? म्हणून हात जोडून नम्र निवेदन करतो, कधी मांसाहार करू नका. पण आज या मांसाहारापोटी तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये किती लाख गाव आहेत? आपल्या देशामध्ये जवळपास 7 लाख गाव आहे आणि प्रत्येक गावात 5 जनावर पकडले तर 7 5 35 लाख जनावर रोज कापल्या जातात. मी तुम्हाला कमी सांगून राहिलो. माझं शहर अकोला, अकोल्यामध्ये तुम्ही कधी आले तर अकोल्याचं पोट 400-500 जनावर कापल्याशिवाय भरत नाही मित्र हो. तुमचं हे चंद्रपूर, हे चंद्रपूरमध्ये बी 400-500 जनावर कापल्याशिवाय चंद्रपूरचंही पोट भरत नाही. मोठ्या मोठ्या शहरात जासाल तर हजारो जनावर कापल्या जातात आणि या जनावरांमध्ये जास्तीत जास्त आमची गाय कापल्या जाऊन राहिली आणि आमचे बैल कापल्या जाऊन राहिले. गाय ही आमची माय आहे आणि बैल आमचा बाप आहे. तुम्ही म्हणसाल डॉक्टर साहेब पागल झाले काय? आमचे मायबाप घरी बसेल आहेत. आमचे मायबाप घरी आहे, मान्य आहे मित्र. आज 60-70 वर्ष झाले ट्रॅक्टर आणि मशनरी आल्या, पण हजारो वर्षाचा इतिहास पाहून घ्या. ही शेती कशावर आधारित होती? ही शेती बैलावर आधारित होती. बैल झाले कुठून? गाय होती म्हणून बैल झाले, बैल झाले म्हणून शेती झाली, शेती झाली म्हणून धान्य पिकलं, धान्य पिकलं म्हणून आमच्या पूर्वज लोकांनी खाल्लं आणि ते जिवंत होते म्हणून आमचा जन्म झाला, नाही तर आमचा जन्म झाला नसता मित्र हो. म्हणून गाय बचेगी तो देश बचेगा, गाय और बैल कटेंगे तो देश मिट जाएगा. पण आज आम्हाला गाई वागवणं जीवावर येते. आम्ही गाई विकतो, कसाई लोक त्याला घेतात आणि कसाई लोक ट्रक मध्ये जिथं 4-5 गाई उभ्या राहू शकतात तिथं 15-15, 20-20, 25-25 गाई टाकतात. एकमेकाच्या उरावर टाकतात. काही गाई तर तशाच मरून जातात. यांना कत्तल कारखान्यामध्ये घेऊन जातात. कत्तल कारखान्यामध्ये एक मोठी कोठडी असते, त्या कोठडीमध्ये सगळ्या गाई लोटून देतात. 4 दिवसापर्यंत तिला पाणी पाजत नाही, 4 दिवसापर्यंत तिला चाराही टाकत नाही. 5व्या दिवशी तिला मारू मारू उठवतात. ती बिचारी कशी तरी उठते, तिला बाहेर ओढत आणतात. बाहेर ओढत आणल्यानंतर तिच्या अंगावर उकळतं पाणी टाकतात. उकळतं पाणी कशासाठी टाकतात? त्या गाईला राग आला पाहिजे आणि तिचं मांस लाल झालं पाहिजे. कारण की विदेशामध्ये लाल मासाला जास्त किंमत आहे म्हणून एवढं तिला तळपवतात मित्र हो. तिच्या अंगावर उकळतं पाणी टाकल्यानंतर तिचे दोन्ही मागचे पाय बांधतात आणि तिला उलट टांगून देतात. जिवंतपणे तिच्या अंगावरचं चांबलं सोलतात मित्र हो. एवढी भयानक हत्या माझ्या देशामध्ये माझ्या गाईची, माझ्या आईची होऊन राहिली मित्र हो. याला कारण आम्ही आहोत मित्र. त्याच्यानंतर तिला पट्ट्यावर टाकण्यात येते. ती पट्ट्यावर जाऊन मशीन मध्ये जाते. मशीन मध्ये गेल्यानंतर तिची 4 भागामध्ये विभागणी होते. एका इकडे हड्ड्या पडतात, एका इकडे चामडं पडते, एका इकडे मांसाचे तुकडे पडतात, एका इकडे रक्त पडते. या रक्ताचं काय करतात माहिती आहे? याच रक्ताचं टॉनिक बनवलं जातं आणि याच रक्तामध्ये ओटाला लावायचं लिपस्टिक आमच्या आई बहिणी मोठ्या शौकाने लावतात. हम भी किसी से कम नाही म्हणून दाखवतात. माय बहिणी हो, नम्र निवेदन करतो, कधी ओटाला लिपस्टिक लावू नका. या हड्ड्याचं काय करतात माहिती आहे?
तुम्हाला सकाळी सकाळी एडवर्टाइज दाखवल्या जाते, क्या करे इनके सांस में बदबू है, इन्हें चाहिए कोलगेट का सुरक्षा चक्र. काय आहे कोलगेट मध्ये? या कोलगेट मध्ये जनावरांच्या हड्ड्याचा चुरा आहे, दुसरं काहीच नाही. बेवकूफ बनवून आले विदेशी लोक आम्हाला. अगर कोलगेटनं दात चांगले निघतात तर आमच्या घरी गेल्यावर म्हाताऱ्या लोकांना विचारा ना दात काय न घासले होते. इथेही काही म्हातारे बसलेले, यायला विचारा दात काय न घातले होते. अरे यायनं कोळशानं दात घातले होते, यायनं तर गावरान गायच्या शेणाच्या गवऱ्याची राख, त्या राखीनं दात घातले होते. मरेपर्यंत या लोकांचे दात पडत नव्हते. आज आम्ही कोलगेट वापरतो तर आमचे दात पडतात. का पडतात विचारा मूर्खांना, कोलगेटवाल्यांना जाऊन. अरे ज्या देशाची कोलगेट कंपनी आहे त्या देशामध्ये 5 वर्षाच्या खालच्या मुलाने अगर कोलगेट वापरलं तर तिथं पॉयझन सेंट्रल कंट्रोल रूमला कळवा लागते की या मुलाने कोलगेट वापरलं, लगेच याची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. मग त्या देशातल्या मुलाची जिंदगी एवढी महत्वाची आहे का भारतातल्या मुलांची जिंदगी काहीच महत्वाची नाही आहे. अरे वापरायचं असेल तर आमच्या देशातलं बबूल वापरा ना, विकोवेद्र दंती आहे ना, डाबरलाल दंत मंजन आहे ना, रामदेव बाबाने दंतकांती बनवली ना, विठोबा मंजन आहे ना, निंबाची काळी आहे ना, गावरान गाईच्या शेणाच्या गवऱ्या, त्याच्यामध्ये कपूर आणि मीठ टाका, जबरदस्त मंजन बनते ना. पण हे सगळं विसरलो आम्ही. या मूर्खांनी आमचं डोकं पागल करून टाकलं. कोलगेट 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 असं वाटते कोलगेट पेक्षा चांगला पेस्टच नाही काय. आली की मारे ऍडव्हर्टाइज विचारते क्या आपके पेस्ट में नमक है. मीठ काय विचारत म्हणा, 2 किलो मीठ तर तसंच पडेल असते घरात. अगर मिठानेच दात चांगले निघतात तर कोलगेट वापरायची गरज काय. मग वापरायचं असेल तर आमच्या देशातलं का नाही वापरत आम्ही. आली की मारे ऍडव्हर्टाइज दाखवते 5 रुपये, आली की मारे दाखवते 5 रुपये. काय दाखवते 5 रुपयामध्ये? 5 रुपयामध्ये फेअर अँड लवली आणा, तुमच्या चेहऱ्याला लावान गोऱ्या व्हा. किती पोरी गोऱ्या झाल्या हो, एकही झाली नाही, एकही होणार नाही. अगर फेअर अँड लवलीनं गोरं व्हायचं असतं तर मद्रास मधल्या मुली काहून काळ्या आहेत. त्या मद्रास मधल्या मुलींना वाटत नाही की आम्ही गोरं व्हावं, आम्हालाही पोराईनं पाहावं म्हणून. पण त्यांना माहित आहे मूर्खांचा देश आहे, इथं आम्ही काही विकू शकतो हे त्यांना ठाम माहित आहे मित्र हो. म्हणून हात जोडून नम्र निवेदन करतो, अशा प्रॉडक्टना कधी वापरू नका. वापरायचं असेल पंडित श्रीराम शर्मा आचार्याने सांगितलं, बेटा चेहऱ्याला मुलतानी माती लाव. मुलतानी मातीला असाल तुमचा चेहरा एकदम चांगला राहील आणि तुम्ही गोरे व्हाल. पण या मूर्खांच्या ऍडव्हर्टाइज मध्ये जाऊ आम्ही ते मारे फेअर अँड लवली आणतो आणि फेअर अँड लवली लावतो मित्र हो. फेअर अँड लवली कशी बनवतात माहिती आहे तुम्हाला? फेअर अँड लवली मध्ये काय टाकले जाते? फेअर अँड लवली मध्ये जास्तीत जास्त डुकराची चरबी असते. या डुकराच्या चरबी तुम्हाला अगर म्हटलं की फेअर अँड लवली डुकराला हात लावतो, तुम्ही लावसाल का? नाही, मी नाही लावत. पण फेअर अँड लवली म्हटलं तर एक टाइम जेवण नाही भेटलं तर चालते, पण फेअर अँड लवली पहिले पाहिजे. एवढे दिवाने झालो मी फेअर अँड लवलीचे मित्र हो. हात जोडून नम्र निवेदन करतो, कधी मांसाहार करू नका. मांस खाणं हे रानटी जनावराचं राक्षसाचं काम आहे, मानवाचं काम नाही मित्र हो. मांस खाणं तो सोळा, माणसं माणसाला खाऊन राहिले आज. तुम्हाला माहिती आहे कानपूर एक मोठं शहर आहे. कानपूरमध्ये एक माणूस जेवण करायला गेला हॉटेलमध्ये. तिथं वेटर आला, वेटरने विचारलं 50 रुपयाची प्लेट आणू की 100 रुपयाची प्लेट आणू. रोज 50 रुपयाचं जेवण करत होता. काय त्याच्या डोक्यात आलं तर म्हणे 100 रुपयाची प्लेट आण. 100 रुपयाची प्लेट आणली मित्र. पहिलाच घास उचलला, त्याच्या हातात करंगडी आली. मोठं आश्चर्य वाटलं की मला जेवणामध्ये काय भेटलं. म्हणून तो बेसिंग मध्ये हात धुवायला गेला. पाहिलं तर लहान पोराची करंगडी होती मित्र हो. उस दिन मुझे बताया था इन्होंने सब करे काम. ये अपने पास गाय है कि अभी ये सब यहाँ पे नहीं है, उनके गौशाला में है. इधर से ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि. आइए भूर्भुवः स्वः
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवो नः प्रचोदयात्। हम सबके लिए बड़े सौभाग्य की बात है कि आज हमारे बीच में हमारे जिले के पालक मंत्री, महाराष्ट्र के अर्थ राज्य मंत्री, नियोजन मंत्री आदरणीय हम सबके प्यारे आदरणीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार जी का आगमन हमारे यहाँ हुआ है। समय का अभाव है, हम बहुत ज्यादा समय न लेते हुए ज्योतिः सूर्यः सूर्यो ज्योतिः अस्मान् विश्वानि देववयनानि विद्वान् जुगुभ्यस्मज्जुहुराणमेन भूयिष्ठान्ते मम उक्तिं विधेम। मैं यही निवेदन करना चाहता हूँ कि आज शाम का हमारा जो कार्यक्रम है 5:30 बजे प्रियदर्शनी सभागृह में 5:30 का समय दिया है, लेकिन 6 बजे हम कार्यक्रम को बिल्कुल शुरू करेंगे। हमारे आदरणीय चिन्मय भैया का आगमन भी 4 बजे हो जाएगा। हम सब तालियां बजा करके हमारे सभी अतिथियों का स्वागत करें। बहुत बहुत धन्यवाद। और हमारे देव संस्कृति विश्वविद्यालय के वाइस चांसलर आदरणीय श्री डॉक्टर चिन्मय पंड्या जी, बहुत ही उनका व्यस्त समय रहता है, लेकिन वो अपना समय निकाल करके यहाँ पर आ रहे हैं। 3:30 बजे चंद्रपुर में उनका आगमन हो जाएगा। 5:30 का हमने समय दिया है, लेकिन 6 बजे से हमारा कार्यक्रम बिल्कुल। हम सब लोगों ने एक संकल्प लिया, और जैसा कि विषय का नाम है शक्ति संवर्धन पर्यावरण संरक्षण 108 कुंडी गायत्री महायज्ञ। इसके लिए नेरी से अंबुजा सीमेंट से यहाँ पर जो है वायु प्रदूषण यंत्र मशीनें भी यहाँ पर हमने लगा के रखे हैं। हम चंद्रपुर की जनता को ये बताना चाहते हैं कि यज्ञ के माध्यम से वातावरण दूषित नहीं होता है, बल्कि पवित्र होता है। इसका यहाँ पर साइंटिफिक रीजन देकर स्वीकार किया, और यही हम सबके लिए जो बड़ी प्रसन्नता की बात है कि हम गायत्री परिवार के या और भी कोई व्यक्ति उनके पास में जाता है तो वे सहर्ष उनका स्वागत करते हैं और उत्साह बढ़ाने के काम करने का जो है प्रोत्साहन देते हैं। और यही है कि आज इतना बड़ा कार्यक्रम हम अच्छे से जो संपन्न कर पा रहे हैं। बाबू, ये 108 कुंडी यज्ञ जो हम कर रहे हैं, इसमें गायत्री परिवार के माध्यम से हम लोग 108 गांवों तक हमारे गायत्री परिवार के एक कार्यकर्ता पहुंचे। उन कार्यकर्ताओं में गायत्री परिवार के रचनात्मक अभियानों को हमने जो बताया, यहाँ पर कई गांवों के हमारे पंच सरपंच भी यहाँ पर उपस्थित हैं। सुबह से इनका मार्गदर्शन चल रहा है। समय का अभाव है, और हमारे बीच में मैं एक छोटा सा बताना चाहता हूँ कि योगेंद्र गिरी भाई साहब जो नदी और झील संरक्षण विषय में भारतीय प्रौद्योगिकी संस्थान IIT रुड़की से MTech करने वाले आदरणीय श्री योगेंद्र गिरी जी भाई साहब की बचपन से ही गायत्री परिवार की पृष्ठभूमि रही है, और वे मिशन के कार्यों से बचपन से ही जुड़े हैं। परंतु वे मध्य प्रदेश के जल संसाधन विभाग में 40 साल की सेवा देने के बाद अब गायत्री परिवार के मिशन में पूर्ण समयदान देते हुए जोनल केंद्रीय समन्वयक के रूप में कार्य कर रहे हैं, और अखिल विश्व गायत्री परिवार के प्रमुख परम श्रद्धेय डॉक्टर प्रणव पंड्या भाई साहब के मार्गदर्शन में संपूर्ण भारत में जल संरक्षण के लिए कार्य कर रहे हैं। अपने इंजीनियरिंग सेवा काल में लगभग 15 वर्ष आपने मध्य प्रदेश के ग्रामीण विभाग में ग्राम विकास योजना और जल ग्रहण क्षेत्र विकास प्रबंधन के लिए कार्य किया है। मध्य प्रदेश के देवास जिले में 3 ग्राम पंचायतों में 100 से अधिक खेत तालाबों के निर्माण के लिए ग्राम पंचायतों को राष्ट्रीय जल पुरस्कार से सम्मानित किया गया है। और विशेष यह कि देवास जिले में किसानों द्वारा 6000 से अधिक खेत तालाबों का निर्माण किया जा चुका है। देवास जिला प्रशासन को रूफ वाटर हार्वेस्टिंग मॉडल के लिए दिल्ली में प्रथम पुरस्कार प्राप्त हो चुका है, जो आपके ही मार्गदर्शन में बनाया गया मॉडल था। केरल के तिरुवनंतपुरम में संपन्न पृथ्वी ग्लोबल मीट आयोजन में आपके गांव का अर्थशास्त्र मॉडल को प्रथम पुरस्कार से नवाजा गया है। जल संरक्षण क्षेत्र में अत्यंत प्रभावी कार्य के लिए आप कई पुरस्कारों से सम्मानित किए गए हैं। इसके अलावा हमारे महाराष्ट्र के बीड़, उस्मानाबाद और लातूर जिले के सूखाग्रस्त क्षेत्र में
जल संरक्षण के आपके मार्गदर्शन के उपरांत वहाँ जल संरक्षण की स्थिति में काफ़ी सुधार हुआ है, जो आपके संपर्क जल संरक्षण कार्य का परिचायक है। ये तो इनका छोटा सा परिचय है, बहुत सारे काम इन्होंने किए हैं, आप सबको इनका मार्गदर्शन मिलेगा। अब आपका ज़्यादा समय हम ना लेते हुए मैं आदरणीय सुधीर भाऊ से मैं निवेदन करना चाहता हूँ कि आएँ और हम सबका जो है मार्गदर्शन करें। उपस्थित जिला परिषद के आदरणीय अध्यक्ष श्री देवराव जी भोंगवे, हरिद्वार से इस चंद्रपुर के भूमि पर मार्गदर्शन करने आए हुए योगेंद्र गिरी महाराज, नागपुर क्षेत्र के प्रमुख श्री योगीराज बल्की जी, यज्ञ प्रमुख सुनील शर्मा जी, जिन्होंने मराठवाड़ा में अपने गांव को आदर्श किया, ऐसे आदर्श गांव के निर्माण करने वाले वहां के पूर्व सरपंच भास्कर पाटिल पेरे जी, पर्यावरण के विषय पर मार्गदर्शन करने हेतु आए हुए सुरेश राठी जी, महानगर पालिका चंद्रपुर के स्थायी समिति के सभापति राहुल पावड़े जी, नगर सेवक सुभाष कासमवट्टुवार जी, भारतीय जनता पार्टी के इस तहसील के नेता नामदेव डावगे जी, पूर्व स्थायी समिति अध्यक्ष रामू तिवारी जी, गायत्री परिवार से जुड़े हुए सभी महानुभाव और इस पंच सरपंच में उपस्थित इस जगह के अपने अपने गांवों के प्रमुख, सरपंच, गांवों के उपसरपंच, गांवों के सभी सदस्य भाई और बहनों, मैं सर्वप्रथम गायत्री परिवार को धन्यवाद देता हूं, उनको बधाई देता हूं कि चंद्रपुर में एक भव्य दिव्य कार्यक्रम का उन्होंने आयोजन किया। 1971 में जब गायत्री परिवार की स्थापना आदरणीय शर्मा जी ने की, वो देश के उन्नति के हेतु की। हमारे शास्त्र के आधार पर जो हमारा यज्ञ का विज्ञान है, मनुष्य के जीवन में खुशी और आनंद निर्माण करने का ये महामार्ग, ये यहाँ तक पहुँचाने का काम शुरू हुआ। और आज मुझे खुशी है कि देश के विभिन्न विभागों में, विभिन्न राज्यों में, विभिन्न कस्बों में ये शांति कुंज से निकला हुआ मंत्र और महामार्ग ये लोगों के हृदय तक जीवन जीने की कला सिखाने का काम करता है। ये बात तो सही है कि हम सब सौभाग्यशाली हैं कि विश्व के 193 देशों में से हमारा जन्म भारत में हुआ। ऐसे देश में हुआ जो देश त्याग की भूमि है, जो देश सेवा की भूमि है, जिस देश में हमने यही माना है कि खुद के लिए जीना ये प्रवृत्ति है, मगर खुद की जिंदगी जीते समय दूसरों के लिए जीना यही हमारे भारत की संस्कृति है। और यही विचारधारा को आगे बढ़ाते हुए सद्विचार, विवेक, सद्भावना, आध्यात्मिक उच्च स्तर, मानवता के आदर्शों की अभिव्यक्ति ये मन मन में हो, जन जन में हो, गांव गांव में हो, कस्बे कस्बे में हो, ये विचारधारा को आगे बढ़ाने के लिए आज पंच सरपंच का आयोजन किया गया है। अब ये बात तो सही है कि दुनिया अगर बदल रही है तो कोई एक व्यक्ति नहीं बदल सकता। और इसीलिए वो कहानी आपने भी सुनी कि कोई व्यक्ति अपने बच्चे को कार्यालय में ले गया और वो अपने पिता को काम नहीं करने दे रहा था, तो पिता ने सोचा इसे कुछ व्यस्त कर दूं। उन्होंने देखा कि उनके मेज पर, टेबल पर एक नक्शा पड़ा है भारत का। उसने उस राज्यों को काट दिया
और अपने बच्चे को कहने लगा कि ये भारत के नक्शे के जो राज्य है वही तो मैंने काट दिए, तो फिर से एक बार इस देश को जोड़ के बता दे। अब पिता को तो ये लगा कि इतने राज्य हैं, 29 और 2 पुंडुचेरी दिल्ली, 31 राज्यों के नक्शे को जोड़ने में इसको तो काफी समय लग जाएगा। पिताजी अपना काम करना शुरू कर दिए और 1 मिनट के बाद बच्चा वो नक्शा जोड़कर आ गया। पिताजी को भी आश्चर्य लगा कि इसने भारत को इतने जल्दी जोड़ दिया 1 मिनट में। मैंने तो मन में सोचा था कि 30 मिनट लगेंगे, 60 मिनट लगेंगे, इसे 1 मिनट में जोड़ दिया। बड़े आश्चर्य के साथ उसने बच्चे को पूछा कि तूने देश के राज्यों को, मैंने तो कैंची से काट दिया था, 1 मिनट में तूने जोड़ दिया, ऐसा क्या किया? तुझे क्या पता था कि त्रिपुरा कहाँ है, अरुणाचल प्रदेश कहाँ है, पश्चिम बंगाल कहाँ है, केरल कहाँ है, तमिलनाडु कहाँ है, आंध्र कहाँ है? बच्चे ने कहा कि आंध्र कहाँ है मुझे पता नहीं था, मुझे उत्तराखंड कहाँ है ये पता नहीं था, मुझे जम्मू कश्मीर कहाँ है ये पता नहीं था, मगर इस भारत के नक्शे के पीछे इंसान का चित्र था। मैंने उस इंसान के चित्र को जोड़ दिया तो भारत जुड़ गया। और यही गायत्री परिवार का विचार है कि हम एक एक व्यक्ति को जोड़े। आज पंच सरपंच को यहां क्यों निमंत्रित किया गया? अगर देश का प्रधानमंत्री दिल्ली के संसद भवन से कितना भी सोच ले कि मैं देश को बदल दूं, सोच रख सकेगा, विचार रख सकेगा, मार्गदर्शन कर सकेगा, मगर गांव का पंच, गांव का सरपंच, गांव की जनता जब तक ये तय नहीं करेगी कि गांव को हमें बदलना है, एक मानव को जाति के आधार पर नहीं, तो मानव यही एक धर्म है, मानव यही एक जात है, ये सोच समझकर आपस में जोड़ने का काम गांव का पंच सरपंच करेगा तो यही तो गांव स्वर्ग बनेगा। और यही भावना से हम यहाँ एकत्रित हुए। आज हमारे देश के सामने की अगर कोई चुनौती है तो हम जातियों में बिखर गए। हमें जातियों का इतना ज्यादा अहंकार है, अभिमान है, स्वाभिमान है कि अपने जात की उन्नति करते समय उन्नति करना यह कोई गैर नहीं हो सकता। यह हमारा कर्तव्य है, दायित्व है, मगर इस दायित्व के साथ एक और जिम्मेदारी भी है कि हम अपने जाति के अभिमान के साथ बाकी जातियों का भी अभिमान हमारे मन में होना चाहिए। और यही गांव में भावना कि सब जाति समान है, सब जाति महान है, ये भावना में पंच सरपंच के नाते गांव में हर व्यक्ति के मन में निर्माण करनी होती है। बहुत बार लोग सोचते मैं इस जात का हूं, जात का वृथाभिमान होता है। मुझे लगता है कि वृथाभिमान करने वाले लोगों को हमें ये समझाने की बात होती है कि जीवन में जन्म से मृत्यु तक कई जातियों के लोगों का हम पर ऋण होता है। जब कोई व्यक्ति ये कहता है कि मैं इस जात का हूं, मुझे चुनाव में तो ये बहुत बार देखा जाता है कि इस जात का है तो टिकट दीजिए, इस जात का है तो टिकट मत दीजिए। तो हमेशा मुझे ये बात का आश्चर्य होते आया है कि हम जातियों के आधार पे गांवों को बांटेंगे, देश को बांटेंगे, राज्यों को बांटेंगे तो भारत माता को कभी खुशी हो नहीं सकती, भारत माता को कभी आनंद नहीं हो सकता। और इसीलिए मैं उन लोगों के मन में जो जातिगत भावना है उनसे यही अपील करूंगा कि जब हम किसी रेस्टोरेंट में जाते हैं तो ये नहीं कहते कि पोहा बनाने वाला अगर मेरे जात का है तो ही मैं नाश्ता करूंगा, नहीं तो भूखा सो जाऊंगा। हम कभी बच्चे को स्कूल में दाखिला देते तो ये नहीं कहते कि स्कूल का टीचर मेरे जात का होगा तो मेरा बच्चा पढ़ेगा, नहीं तो इस देश में 18% निरक्षर है, उसमें मेरा भी बच्चा रहेगा। जब कहीं बीमार होता है तो कोई ये नहीं कहता कि डॉक्टर के पास जाते समय डॉक्टर मेरे जात का होगा तो इंजेक्शन लगाऊंगा, दवाई लगाऊंगा, नहीं तो बिस्तर पे ऐसा ही लेट के दुख सहन करूंगा। मुझे लगता है कि हम गायत्री यज्ञ के माध्यम से हम उच्च स्तर की मानवता का निर्माण करने का जो कार्य का संकल्प किया है, यही संकल्प हमें गांव-गांव तक पहुंचाना है। और ये बात सही है कि मानव का जन्म ये श्रेष्ठ जन्म माना गया है, श्रेष्ठ योनि मानी गई है। ऐसी योनि कि जो 456 करोड़ वर्ष के पृथ्वी के इतिहास में
455 करोड़ 30 लाख वर्ष तो मानव का नामो निशान नहीं था। 70 लाख वर्ष पहले मानव की उत्क्रांति शुरू हुई और 7000 वर्ष पहले हम कृषि क्षेत्र में हम कहीं स्थायी हो गए। अब हमारा इतिहास को अगर हम देखते हैं तो कभी कभी ये बात आश्चर्यजनक लगती है कि श्रेष्ठ योनि का मनुष्य यह आगे बढ़ रहा है या 21वीं सदी में जब विज्ञान युग परमोच्च स्थान पर है, जब हमारे हाथ में मोबाइल है, 1 सेकंड में हमने दिया हुआ मैसेज अमेरिका पहुंचता है। अमेरिका की हुई घटना 20,000 किलोमीटर के दूर के देश में देखी जा सकती है, मगर दुख इस बात का है कि इमारतें ऊंची हो गई और हमारे इंसान बोने हो गए। सभागृह हॉल बड़े हो गए, हृदय छोटा हो गया। 10,000 किलोमीटर के देश में अगर कोई दर्दनाक घटना होती है तो टीवी देखते हुए हमारे आंखों में आंसू आ जाते हैं, मगर हमारा बाजू वाला भूखा सोया, इसका दुख हमें नहीं होता। अब इस परिस्थिति को अगर बदलना है तो गायत्री परिवार इस परिस्थिति को बदलने के लिए कई विषयों के आधार पे हम अपने गांव को, अपने राज्य को आगे बढ़ाने की चेष्टा कर रहे, चिंतन कर रहे। यही मार्गदर्शन पेरे पाटिल करने वाले। मैं पेरे पाटिल के गांव में गया था। क्या गांव बनाया, एक सुंदर गांव उन्होंने बनाया। मुझे याद है कि जब मैं नगर परिषद के स्कूल में पढ़ता था तो हमारे शिक्षक हमेशा कहते थे कि राम राज्य आना चाहिए। जब 10वीं में गया तब भी शिक्षक कहते थे राम राज्य आना चाहिए। जब मैं 11वीं फर्स्ट ईयर में एडमिशन लिया तब भी हमारे लॉ पढ़ाने वाले शिक्षक कभी बीच में कह देते थे राम राज्य आना चाहिए। तो मुझे हमेशा यह आश्चर्य होता था कि राम राज्य से तो हम बहुत प्रगत है। राम राज्य में तो एक अकेले पुष्पक विमान का नाम होता था, अभी तो जेट है, एयर इंडिया है, गो एयर है, इंडिगो है, फिर राम राज्य क्यों चाहिए? राम राज्य में कहा जाता था कोई एक व्यक्ति जिसको दिव्य दृष्टि होती थी। यहाँ तो आजकल हजारों लोग, लाखों लोग हैं जिनके पास कैमरा लेके दिव्य दृष्टि है, जो लाखों लोगों तो 1 सेकंड में न्यूज पहुंचा देते हैं। मेरे मन में हमेशा यह भावना आती थी कि राम राज्य क्यों चाहते हैं। मैंने एक दिन अपने शिक्षक को पूछा कि हम राम राज्य क्यों चाहते हैं, तो उन्होंने बहुत अच्छी बात कही कि तब शायद भौतिक संसाधनों का, वैज्ञानिक संसाधनों का अभाव था, मगर खुशी का प्रभाव था। आज वैज्ञानिक संसाधनों का प्रभाव है, मगर खुशी का अभाव है। माँ बाप, बेटा बेटी एक खाने के टेबल पे तो बैठते हैं, मगर उनकी भावना हम आपके है कौन की होती है। हर कोई व्हाट्सएप में, फेसबुक में इतना मशगूल होता है कि सेल्फी निकालते निकालते हम कब सेल्फिश हो गए, ये बात भी हमारे ध्यान में नहीं आई। और इसीलिए फिर हमें इस समाज के परिवर्तन की दिशा में अगर आगे जाना है तो चाहे पर्यावरण की बात हो। अब हमारे भाई साहब ने कहा कि हम वृक्ष लगाने के काम में महाराष्ट्र सरकार का वन विभाग लोगों को साथ लेकर काम कर रहा है, क्योंकि ये बात सही है कि इस जीव सृष्टि का, इस पृथ्वी का, वसुंधरा का हर योनि में जन्म जिसने लिया उसने वसुंधरा का रक्षण करने के लिए जो इस वसुंधरा का पोषण करने का काम है वो किया। और मनुष्य ये एक ऐसा प्राणी है कि जिसने वसुंधरा का शोषण करने का काम किया। हमने नदी को माता माना। विश्व के कोई देशों में नदी को माता नहीं माना जाता, मगर माता से ज्यादा ऊंचा दर्जा नदियों को दिया गया। और हमने नदी को माता माना। जिस नदियों के किनारों पे राज्य हमारे संस्कृति का पोषण हुआ, उस नदियों के शोषण करने में हमने अपने आप को पराक्रमी माना, हमने उसमें पुरुषार्थ माना। और इसलिए मैं इस गायत्री परिवार के आयोजकों को, प्रमुखों को
ये विश्वास देता हूं कि हम उनके साथ एमओयू करते हुए इस राज्य के गायत्री परिवार के सब सदस्यों को साथ लेते हुए इस पर्यावरण के विचारों को हर गांव के पंच तक, सरपंच तक पहुंचाने के लिए सरकार आपके साथ में पूरी ताकत के साथ खड़ी रहेगी। ये विश्वास मैं इस माध्यम से देता हूं। भाई और बहनों, पंच और सरपंच भाई और बहनों, ये बात सही है। मैं कुछ दिन पहले एक छोटी कहानी पढ़ रहा था कि हमारी अवस्था शायद वैसी हुई है कि भगवान ने हमें सब कुछ दिया है, ईश्वर ने हमें वरदान दिया, मनुष्य में योनि में हमारा जन्म हुआ, मगर हमारी अवस्था तो इस व्यक्ति जैसी तो नहीं हो रही कि कोई एक निर्धन व्यक्ति राजा के पास गया, राजा को कहने लगा कि मैं निर्धन हूं, मैं गरीब हूं, मुझे कुछ दे दो। राजा ने कहा ठीक है, मैं तुझे एक चंदन का बगीचा दे रहा हूं, उस चंदन के बगीचे का संवर्धन कर, संरक्षण कर और उसके आधार पे तू निर्धन से धनवान होने की चेष्टा कर, चिंतन कर। अब चंदन का बगीचा तो दे दिया। एक साल के बाद राजा फिर उसके यहाँ गया तो फिर वही झोपड़ी, वही गरीबी। उसने पूछा कि भाई तुझे तो मैंने चंदन का बगीचा दे दिया था, चंदन के पेड़ों का एक सुंदर एक बगीचा तो हाथ में दिया, फिर आज भी तू गरीब क्यों है? तो उसने कहा कि मैंने कोशिश बहुत की, मैं रोज एक चंदन का पेड़ जगाता था, उसके कोयले बनाता था और वो कोयला बेचकर 2 वक्त की रोटी का इंतजाम करता था। तो राजा को समझ में आ गया कि इसको तो मैंने चंदन का बगीचा दे दिया, मगर उस बगीचे का उपयोग कैसा करना ये इसके दिमाग में नहीं आया। उसने कहा कि कुछ लकड़ी बची है? बोले हाँ थोड़ी लकड़ी बची है। बोले कहाँ है? बोले एक लकड़ी बची है, उस चंदन के पेड़ को काटने के लिए जो मैंने कुराड़ी बनाई थी, उस कुराड़े का एक डंडा चंदन का बचा है। बोले क्या? वो चंदन का डंडा जैसे लाया, राजा ने चंदन खरीदने वाले एक व्यापारी को बुलाया और कहा कि ये चंदन का एक डंडा है, इसके कितने पैसे देंगे? तो उसने कहा कि इस चंदन के डंडे के मैं 20 स्वर्ण मोहरा देता हूँ। उसने 20 स्वर्ण मोहरा दिया, तब जाके उस व्यक्ति के ध्यान में आया, अरे मेरे पास तो पूरा चंदन का बगीचा था, मैंने तो कोयले के भाव से बेचा। अगर मुझे समझ में ये आ जाता कि ये चंदन कितना कीमती है तो मेरे जीवन में हर क्षण 24/7 365 मेरे जीवन में कभी दुख नहीं आ सकता था। तो भाइयों, हमें तो ये चंदन जैसा जीवन भगवान ने दिया है। अब इसका कोयला नहीं होना चाहिए। हमारा जीवन कोयले के भाव में बेचने की जुर्रत, गलती हमारे हाथों से नहीं होनी चाहिए। और इसीलिए ये गायत्री परिवार है कि चंदन तो आपको भगवान ने दे दिया, मगर चंदन का उपयोग सही तरीके से करने का मार्ग ये गायत्री परिवार आपको समझाने वाला है। तो ये जीवन जो हमारा हमें भगवान ने दिया, उस चंदन के उपयोग को सही दिशा में, सही जगह पे और सही कर्मों के साथ अगर हम कर पाएंगे तो हम, हमारा परिवार, हमारा गांव, हमारा राज्य, हमारा देश और हमारी वसुंधरा, भगवान भी ये कहेगा कि मैंने मनुष्य योनि में जन्म दिया, ये मेरी सबसे श्रेष्ठ कलाकारी है, ये श्रेष्ठ कलाकृति है। चलो इस गायत्री परिवार के इस पंच सरपंच के माध्यम से हम अपने गांवों का उत्थान करें, मन मन जन जन तक एक प्रेम की भावना पहुंचाने का काम करें। जियो तो ऐसे जियो कि लोग बार बार याद करें। ये भावना के साथ गांव में हम सब मिलकर काम करें। ये भावना के साथ मैं गायत्री परिवार को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ कि उन्होंने मुझे निमंत्रित किया और इस कार्यक्रम के लिए मैं भी पहट को उठकर मुंबई से यहाँ आया। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराज। बहुत बहुत धन्यवाद भाऊ। आदमी जब प्रसन्न हो जाता है तो बहुत सारी चीजें छूट जाती है उससे, और आप आए और हमारा पूरा गायत्री परिवार जो